नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे हे काल संध्याकाळी नियमित गस्त घालत होते। गस्ती दरम्यान पिंपळगाव येथे त्यांना 3 हैवा आणि 1 टिपर अशी अवैध वाहने आढळली। ही सर्व वाहने ताब्यात घेतली। वाहने जप्त करताना तहसील कार्यालयातील एका तलाठ्याकडून कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, तसेच प्रभारी तहसीलदारांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली, अशी माहिती नायब तहसीलदार शिंदे यांनी दिली। जप्त केलेली सर्व वाहने तहसील कार्यालयात आणून ठेवण्यात आली असून या प्रकरणी तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। की नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे निवासी नायब तहसीलदार आहे अर्धापूर येथे। अवैध गौण खनिज वाहतुकीचं आमचं पथक होतं। रात्रीला गस्त घालत असताना ओजी पिंपळगाव येथे 4 गाड्या पकडल्या होत्या आम्ही, 3 हायवा आणि 1 टिप्पर। ते घेऊन येत असताना आमच्याच कार्यालयातील एक तलाठी आणि थोडं म्हणजे हे केलं, कामात अडथळा आणला होता शासकीय कामामध्ये आणि धक्काबुक्की केली। त्यानुसार ते पुढील गाड्या तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत, गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर। पुढील आता पोलीस स्टेशनला संबंधित म्हणजे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे।